नमस्ते. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यासाठी सॉरी. आता सध्या उन्हाळ्यामध्ये योगा क्लास पण बंद आहे, कारण की बरेच जे लेडीज जे आहेत त्या उन्हाळ्यामध्ये गावी जातात किंवा उन्हाळ्याचं कुरडई पापड वगैरे करतात, त्याच्यामुळे त्या कोणी येत नाही, त्याच्यामुळे क्लासेस पण बंद आहेत. माझी पण तब्येत बरी नसल्यामुळे दवाखाना सुरू आहे आणि डॉक्टरांनी ज्या गोळ्या औषधं दिलेले आहेत ते सुरू आहे. त्याच्यामुळे जे डाएट आहे ते स्किप करायला सांगितलेलं आहे आणि हेवी एक्सरसाइज पण करायच्या नाहीयेत. त्याच्यामुळे सध्या मी व्यायामाचे व्हिडिओ किंवा डाएटचे व्हिडिओ टाकले नाही, कारण की मी फॉलो करत नव्हते आणि गोळ्या औषधं घेऊन माझं पण वजन आता सध्या वाढलेलं आहे. तर बाहेरचं जे फास्ट फूड वगैरे जे आहे पदार्थ ते खाण्यात गेलेले नाही, कारण की ते ऑलरेडी डॉक्टरांनी बंद केलेलं आहे. नॉनव्हेज पण बंद केलेलं आहे. त्याच्यासाठी आपलं साधं जे खाणं आहे ते सुरू आहे. तर आता रेग्युलर आता वजन तर माझं वाढलेलं आहे, पोट वाढलेलं दिसतंय, मांड्यांची चरबी, शरीर हेवी झालेलं आहे आणि आता प्रॉपर आपलं जो रुटीन आहे ते मला परत सुरू करायचं आहे. त्याच्यासाठी आज मी पुन्हा व्हिडिओ बनवलाय. तर सकाळी उठल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेते मी. तर हे जे पाणी आहे ते सकाळी मी घेतलेलं आहे. तर जे डाएट आणि व्यायाम बंद असल्यानंतर आपलं रुटीन सर्व चेंज होऊन जातं. शरीर पूर्ण हेवी होतं, जड वाटतं, आळस येतो, कंटाळा येतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस पण सुरू आहेत आणि खरंच कामामध्ये पण मन लागत नाही आणि क्लासेस बंद असल्यामुळे आणि माझा पण व्यायाम बंद आहे त्याच्यामुळे आणि वॉकिंग पण करायचं नाही, त्याच्यामुळे सध्या सर्वच बंद असल्यामुळे निवांत सध्या सुरू आहे. पण आता परत जे रुटीन आहे ते फॉलो करण्याचा मी प्रयत्न करतेय. तर त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवला. तर सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये मी पोहे बनवलेले होते मुलांसाठी आणि माझ्यासाठी. आणि आपण वजन कमी करताना पोहे खाऊ शकतो. जरा कमी तेलात बनवायचे आणि मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो सकाळी डेली करायचाच आहे, फक्त तेल मीठ कमी करायचं आहे. पोटाची मांड्यांची चरबी वाढलेली आहे, ते आता ती कमी करण्याची कसरत तर घ्यावीच लागणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पण जर समजा वजन कमी करायचं असेल तर नक्कीच माझे व्हिडिओ फॉलो करा, कारण की आता मी स्वतः परत माझी जी वेट लॉस जर्नी ती स्टार्ट करणार आहे. गोळ्या औषधांमुळे जे वजन वाढलेलं आहे ते आता कमी करायचं आहे. आणि वजन कमी करताना भात खायचा का नाही खायचा, बरेच जणांना प्रश्न पडतो, बरोबर आहे. मला तर भात खूप आवडतो आणि आमच्या शेतामध्ये भात पिकतो, त्याच्यामुळे भाताशिवाय तर होत नाही, भात आम्ही खातोच. आणि मी सकाळी एका वेळेला किंवा संध्याकाळी एका वेळेला भात खाते. तरी ते बघा मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि 1 वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे तांदूळ आहेत ते मी ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि हा जो भात आहे ना, जसा आपण बिर्याणीसाठी बनवतो ते पाणी काढून टाकायचं आहे तसा भात बनवायचा आहे. आणि खरंच अशा पद्धतीने तुम्ही रोज भात बनवला खाल्ला, कारण की बरेच भातप्रेमी जे आहेत वजन कमी करण्यासाठी ना कोणी भात सोडायला म्हणत नाही. मी वजन कमी करण्याचं सोडतो पण मी भात सोडत नाही, बरोबर आहे ना. तर माझं पण असंच व्हायचं. पण गावाकडे आम्ही ही पद्धत जी आहे ती वापरतो भात शिजवताना, त्याच्यामुळे मी पण आता अशाच पद्धतीने भात शिजवते. सुरुवातीला मला येत नव्हता असं भात शिजवायला, पण मी गावाकडे जाऊन शिकले आणि त्याच्यानंतर मला व्यवस्थितरित्या भात बनवता येतो. तर इथे बघा थोड्या प्रमाणात 90% शिजलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि नंतर मग झाकणी ठेवून झाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर भात बनवला आणि वजन कमी करताना खाल्ला तर नक्कीच त्याच्यातलं जे बघा स्टार्च वगैरे जे आहे ना ते सर्व निघून जातं. जो भातातला जो कस आहे ना तांदळातला तो निघून जातो, त्याच्यामुळे आपल्याला वजन कमी करताना आपण भात खाऊ शकतो. तर बरेच जण काय करतात, वजन कमी करताना वजन कमी करण्याचं सोडतात पण भात खायचं सोडत नाही. तर तुम्ही फक्त भातावरून असं वजन कमी करण्याचं सोडू नका, किंवा वजन कमी करताना भात तुम्ही बंद करत असाल तर अशा पद्धतीने भात बनवा आणि रोज खा तुम्ही. फक्त काय करायचं, भाताचं जे प्रमाण आहे ना ते कमी ठेवायचं आहे. इथे बघा हे पाणी काढून घेतलेलं आहे. तुमच्या घरात वयोवृद्ध माणूस असेल किंवा लहान बाळ असेल तर त्यांना ती पेज देऊ शकता. आणि इथे बघा भात झालेला आहे झाकून ठेवल्यानंतर, आणि खूप मोकळा असा भात होतो बघा, बिर्याणीला जसं आपण बनवतो तसं. आणि आहे का नाही खूप सोपा आहे. तर आता सध्या मी पण अशा पद्धतीने भात बनवायला परत सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्ही पण बनवा वजन कमी करताना, भात रोज एन्जॉय करा. त्याच्यानंतर बघा आता साधं हे मुगाचं वरण बनवते मी, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, कारण की साधंच खायचं आहे. मसाल्याचं बंद केलेलं आहे आणि नॉनव्हेज पण पूर्ण बंद केलेलं आहे.
त्याच्यामुळे या सध्या असं हिरव्या मुगाचं वरण, असं एकदम साधं जे जेवण आहे ते सध्या सुरू आहे, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ अपलोड केले नाही. तर इथे बघा आपण जे वरण बनवतो तसंच वरण बनवायचं आहे. तर तुम्ही इथे मुगाचं, मसुरीचं, त्याच्यानंतर तुरीचं वरण तुम्हाला आवडत असेल तर ते बनवू शकता, वाटाण्याचं वगैरे तुम्ही कोणतंही वरण बनवू शकता किंवा आमटी वगैरे बनवू शकता. तर इथे मी मुगाचं वरण बनवते आणि ते पचनाला पण हलकं आहे. त्याच्यासाठी वजन कमी करताना मुगाचं जे वरण आहे ते फायदेशीर आहे. तर मी इथे बनवते आणि खूप साध्या पद्धतीने बनवते. खूप काही मसाले वगैरे नाही आहे. आणि बनवणारे आपली हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे, थोड्याशा लाल झालेल्या होत्या, त्याच मिरच्या मी टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर वरतून मिरची टाकणार नाही मी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर परत ॲड करणार आहे. तर वजन कमी करताना आपण जितकं साधं जेवण करू तितकं आपलं वजन पटकन कमी होतं. आपण जास्त मसाल्याचं, तेलकट हे जे पदार्थ आहेत ना, हे खरंच आपण कमी खाल्ले पाहिजे, कारण की तेल, मीठ आणि साखर यानेच आपलं वजन जे आहे ते वाढतं. तर बघा असं हे वरण बनवलेलं आहे. आणि वजन कमी करताना आपलं जे ताट आहे ना ते असं असलं पाहिजे बघा. सॅलड असलं पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे म्हटल्यावर कैरी तर असलीच पाहिजे. त्याच्यानंतर चपाती, भेंडीची भाजी पण एकदम सिंपल आहे, हिरवी मिरची थोडीशी टाकलेली आहे आणि हे मुगाचं वरण आहे. तरी ते वरचं तेल वगैरे ते बाजूला करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने हे साधं जेवण सध्या तर माझं सुरू आहे, कारण की गोळ्या सुरू आहेत त्याच्यामुळे अजून तर मी एक्सरसाइज करत नाहीये. पण जे डाएटचा व्हिडिओ आहे म्हटलं टाकावं. बऱ्याच मैत्रिणी आहेत की त्या वजन कमी करतात किंवा त्यांना पण आपल्या डाएटची माहिती व्हावी. आणि बघा इथे मी भात घेतलेला आहे इतका. तर आपण जर भाताचं प्रमाण कमी केलं जेवताना तर नक्कीच आपलं वजन कमी होतं. आणि इथे चपातीऐवजी तुम्ही ज्वारीची भाकरी पण घेऊ शकता. मी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खात नाही, खाल्ली तर कधीतरीच खाते. तुम्हाला जर समजा ज्वारी बाजरीची भाकरी आवडत असेल, नाचणीची भाकरी आवडत असेल, तर वजन कमी करताना तुम्ही नक्कीच ॲड करा. तर दुपारचं जेवण अशा पद्धतीने तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर बघा मी घरी ताक कुसळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मसाला जे असतो ताकाचा तो टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि वजन कमी करताना ताक, दही फार फायदेशीर आहे. आणि आपलं जे मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया आहे, हे सुधारण्यासाठी खूप मदत करतं. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये किंवा ह्या उन्हाळ्यामध्ये ताक, दही नक्की ॲड करा. आणि तुम्ही वजन कमी करताना नक्कीच तुम्हाला त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. तर इथे बघा मी मुलांसाठी आणि माझ्यासाठी जे ताक आहे ते तयार केलेलं आहे. आणि मुलं पण छान आवडीने पितात, कारण की त्याच्यामध्ये मसाला टाकतोय त्याच्यामुळे टेस्ट छान येते. तर तुम्ही पण एन्जॉय करा मसाला ताक. आणि 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते. तर फळं तर काही नव्हते घरामध्ये, त्याच्यामुळे इथे पॉपकॉर्न बनवले होते मी. घरामध्ये जे असेल ते पॉपकॉर्न, गूळ, शेंगदाणे, तुम्ही दुकानातून राजगिऱ्याचे लाडू आणू शकता किंवा कॉफी पिऊ शकता तुम्ही थोडंसं साखर टाकून, किंवा विदाऊट साखरेची तुम्ही कॉफी पिऊ शकता किंवा गुळाचा चहा घेऊ शकता. तर इथं पॉपकॉर्न घेतलेले आहे मी. असं नाही की तुमच्याकडे फळच असले पाहिजे, घरामध्ये हेच असलं पाहिजे म्हणजे आपलं वजन कमी करताना मदत होईल, तसं काही नाही. पॉपकॉर्न मी आणून ठेवलेले होते, ते घरातच बनवले छान. आणि इथे बघा छान एन्जॉय करते. आणि रात्रीच्या जेवणाचा जे व्हिडिओ आहे तो मी काढला नाही. तर रात्री झोपताना मी तूप आणि दूध रोज घेते, आपलं पचन व्यवस्थित व्हावं आणि पोट साफ होण्यासाठी. तर इथे रात्री मी तूप आणि दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही पण इथे तूप आणि दूध घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.